खरोखर बघितलं तर आज राज्यामध्ये अनेक नगरपालिकेचे निकाल हाती आलेले त्यामध्ये भोकरदन हा धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा हा मोठ्या पद्धतीने विजय झालेला आहे। त्याबद्दल या शहरातील सर्व जाती धर्मांच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी आपल्या उमेदवार जे आहेत ते विजय झालेले आहेत, कसा आनंद वाटतो? खरोखर बघितलं तर झाले 3 महिने हे संघटन जोडतात आणि त्यामध्ये महाविकास आघाडी झाली पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही त्याला सर्व पत्रकार प्रिंट मीडिया असेल सर्व तुम्ही साक्षीदार आहात, पण त्यांनी ऐकलं नसल्यामुळे आज जनतेने सांगितलं की पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब तुतारी हा विजय करू। आज ती मोठ्या संख्येने मोठ्या मताने ती विजय झालेली आहे। अशा वेळेस तुम्ही नेहमी वातावरण पाहून म्हणजे जिकडे वारा आहे तिकडेच राहता। मागच्या वेळेस तुम्ही काँग्रेस सोबत होते, नाही इकडे होते। थोडं समजून घ्या, मी वारं तयार करणारा व्यक्ती आहे, वारं पाहून मी भाग घेणारा नाहीये। मी वारं तयार करतो आणि त्याच्यात मनापासून भाग घेतो। त्याच्यामुळं ज्या वेळेस मी भाग घेतलेला आहे मनापासून घेतल्यामुळे त्याच्या वेळेस प्रत्येक वेळेस विजय पक्षाचा झालेला आहे। काय सांगाल भोकरदनवासीयांना? नाही, आता अनेक वर्षानंतर महिला नगराध्यक्षा आपल्या मुस्लिम समाजाचे झालेले आहेत। शहरातल्या जे अडीअडचणी आहेत सर्व टीम चांगली निवडून आलेली आहे। साधारणतः 9 लोक निवडून आलेले आहेत आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे। त्यामुळं विकास करण्यासाठी खूप अडचण येणार नाही आणि निधी आणण्याचं जे काम आहे आपले जे पक्षाचे नेते आहेत चंद्रकांत नाना दानवे, आम्ही यांच्या सोबत राहू आणि पूर्ण ताकदीनिशी शहराला निधी आणू। शहरातील लोकांच्या ज्या प्राथमिक गरजा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि एकदाच घराणेशाहीला या शहरातील लोकांनी साफ केलेलं आहे। वेगळं आहे, मागच्या वेळेस राष्ट्रवादीने महिला उमेदवार दिले होत्या, महिला उमेदवार स्टेजवर चढल्या आणि बुरखा खाली काढण्यात आला आणि बॅनरवर त्या महिलाचा फोटो छापण्यात आला होता। यावेळेस तुम्ही ती चूक केली नाही, त्याचा फायदा झाला का? हे जो प्रश्न विचारला तुम्ही, या काँग्रेसची चालबाजी होती। त्या आमच्यातले लोक त्यांना उभे केले होते आणि समाजामध्ये टॅन निर्माण केला की नाहीतर नाही स्टेटवर कशी चालती। मग आज काय चालली मुस्लिम समाजाला? त्यावेळेस त्यांना एक प्रोपगंडा आणला होता आणि ते निवडून आणण्यासाठी त्यांना खेळ खेळला होता। या त्यांची चालला आम्ही बळी पडलो नाही, त्यांची चालला आम्ही बळी पडलो नाही, त्यामुळे आमचा उमेदवार निवडून आला आणि त्या काँग्रेसचा भुईसपाट करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे। कोणत्याही प्रकारचा तुटमुट आमच्यात नाही। मागच्या वेळेस जी चूक झाली ती यावेळेस केली नाही। कशाची चूक झाली अहो त्या ऐकून घ्या ना, चुकाचा विषय नसतो, पैशाचा खेळ झाला होता। आमच्या काही चुक्या झाल्या नाही, त्याच्यात पैशाचा खेळ एवढा झाला होता तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते। आज त्यांची बराबरी केली आम्ही।